धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी स्वतः समालोचक रोशन पाटील तारा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल सज्ज होतो प्रसाद पाटील. पेन तालुक्यातील एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग मार्कमध्ये प्रसाद पाटील कळवे संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज. आणि जर एका बाजूला आपण पाहिला तर रायगडचा रिषभ पंत म्हणून ज्याला संबोधला जातो ओमकार हरपाल. मी मगाशी म्हटलं खरं तर या स्पर्धेमध्ये आज तुम्हाला वेगळं काहीतरी पाहायला मिळेल, कारण फणस डोंगरी संघाची एकी युनिटी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग याला खेळाडू असेल. एका बाजूला आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग यांचा खेळाडू अक्षय जाधव. येस, अक्षय देखील बिग बॅशचा आयोजक आहे प्रमुख. तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिला बॉल एकदा जोरदार डाव या दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू आजच्या रात्रीमधला या ठिकाणी डिलिव्हर करतो प्रसाद पाटील. पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे. पहिलाच बॉल फुल लेन आणि याच्यावरती स्क्वेअर ड्राईव्ह. हा बॉल निघाला कव्हर पॉइंटला सीमा पार. वेलकम बाउंड्री 4 चौकार. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत केलं. यस, कट्टर समर्थक आगमन कलवे संघाचे दोन बंधुराज. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका. क्या बात आहे. ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. कलात्मक फटका. कॉपीबुक स्टाईल हा बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. धन्यवाद. लगातार 2 चौकार. प्रसाद वरती आक्रमण. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल. आणि यामध्ये आपण जर पाहिला ओमकार हरपाल हा खेळाडू आता उजवा राहिला. पहिल्या 2 बॉलमध्ये कमबॅक करावं लागेल प्रसाद पाटीलला पुढच्या काही चेंडूंमध्ये. नटराज ग्राफिक्स आमचे प्रोप्रायटर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. गुडघा टेकत आपण पाहिला हा फटका खेळण्याचा पर्यंत थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय. बॉलचं आपण पिचिंग त्याच वेळेला लाईन आपण जर पाहिली उजव्याच्या बाहेर होती, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती बिनबाद 9. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्ग असताना प्रसाद पाटील या खेळाडूच्या माध्यमातून निर्णायक षटक. ओमकार हरपालला आपण स्ट्राईक एंडवरती पाहता महाराष्ट्र किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर भ्रमंती करणारे एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ओमकारकडे पाहिलं जातं. आणि आज आपली गुणवत्ता त्याला या मॅचमध्ये सिद्ध करायची. युनिटी या संघाची पाहायला मिळेल. स्विंग आणि मिस. खोला टाकला बॉल. थोडासा फ्लाईट दिली होती पण तो बॉलच्या लाईनमध्येच नव्हते त्या ठिकाणी ओमकार हरपाल. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि त्याच वेळा बॉल टप्पा पडला आतमध्ये आला. म्हणजे डाव्या हाताच्या फलंदाजाला ऑब्रेक होता आणि बरोबर लाईन चांगली होती. त्यामुळे इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. इथे आपण पाहताय धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनबाद 9 आतापर्यंत आहे. 2 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतो ओमकार हरपाल. तर एका बाजूला आपण पाहिलं एक एक्स्ट्रा रन वाईट देखील खर्च केली प्रसाद पाटीलने. त्यामुळे 9 धावा या धावफलकावरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना मोठं टार्गेट उभारावं लागेल. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. ऑन ड्राईव्ह करत असताना पायात टाकलेला बॉल होता. फक्त दिशा दिले वरिष्ठच्या साहाय्याने टर्न केला बॉलला मिड विकेटमध्ये. डीपमधला फिल्डर चेंडू खाली येईल तद्वर मात्र सिंगल घेत असताना हा खेळाडू सिंगल आली. आता अक्षय जाधव हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला. उजव्या हाताचा फलंदाज जो अतिशय घातक आहे. अक्षय जाधव तो देखील आपण पाहिला एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली. तो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. आज टॉम पवार बंटी सर्वांची तुम्हाला एकी या संघामध्ये पाहायला मिळेल. नरेश सावंत सारखे खेळाडू, उदय गद्रे सारखे खेळाडू. खरं तर आम्ही मागील एक स्पर्धा केली होती उल्वा नोडमध्ये माजी खासदार चषक आणि रामबाग चषक. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक टी शर्टमध्ये आयोजकांनी लिहिलं होतं एक हे तो सेफ आहे हा नारा त्या ठिकाणी दिला होता. कारण कालच्या रात्री देखील आम्ही मोपाड्यामध्ये एका स्पर्धेला सांगितलं होतं जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाल तेव्हा तुमचे आपापसातील मतभेद किंबहुना जो काय तुमचा राजकीय दृष्टिकोन असेल तो बाजूला सारून गावाच्या नावासाठी संघासाठी आणि गावाच्या एकीसाठी तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये एकत्र होऊनच खेळा.
कारण एकत्र झाला तर तुमची ताकद वाढेल. आणि आज आपण पाहताय पणस डोंगरी संघ एकत्र झाला. फॉलिंग स्वीप हा खरं तर ओमकारचा अतिशय पसंतीचा फटका ज्याला म्हणता येईल, आवडीचा फटका आहे. परंतु इथे टाइम झाला नव्हतं. स्क्वेअर लेगमध्ये राज त्याच्या हातामध्ये फटका आपण पाहिला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा धाव फलकावरती लागल्या, त्या म्हणजे बिनबाद 11. आणि त्यांचे बंधुराज प्रत्येक स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे, जोश आहे. प्रत्येक वेळी आपल्या टीमला ते सपोर्ट करत असतात आणि आज देखील आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी कळवेगावचे पाठीराखे, पणस डोंगरीचे पाठीराखे मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे मित्र स्वप्नील करदर पवार एक उत्तम समालोचक, त्यांना विनंती असा या मंचावरती आपलं स्वागत, कारण सध्या बिग बॅश स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. उद्या आम्ही देखील जॉईंट हो डे स्पर्धेमध्ये बिग बॅश फायनल डे. चांगली स्पर्धा. सेकंड ओव्हरमध्ये आलेत बॉलिंग मार्कवरती रायगड भूषण पुरस्कार मिळाला एकमेव खेळाडू कळबेगावचा सुशांत मोकल गोट्या. पहिला बॉल थोडासा आपण पहिला राईज झाला, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातीचे 2 बॉल 8 होते आणि पुढच्या 4 मध्ये फक्त 3 आल्या धावा, 1 एक्स्ट्रा 2 सिंगल, 11 धावा कमबॅक प्रसाद पाटीलने करून दिलं. तर या ओव्हरमध्ये कमबॅक होईल का? डाऊन द ग्राउंड हा फटका, बॉलच ओव्हर द हेड आणि बॉल निघाला त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर, जमिनीला समांतर, फ्लायटी अँड मायटी. इट्स अ ह्यूज षटकार. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा आपण करूया. डीजे देखील चांगले संगीत प्ले करत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. शतरक्षक होते त्या ठिकाणी अजिंक्य, त्यांच्या हातामध्ये बॉल विसावला आणि पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम पणस डोंगरीला खेळाडू बाद झाला. अक्षय जाधव बॅक टू द डगआउट. पहिला खेळाडू बाद झाला अक्षय आणि त्यानंतर मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सुमित पाटील. अगदी कमी वयाचा खेळाडू परंतु मूर्ती लहान, कीर्तिमान कामगिरी या खेळाडूने अनेक स्पर्धांमध्ये केली. तो सुमित पाटील तिसऱ्या क्रमांकावरती गेला. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 1 गडी बाद 17 धावा. निलेश दादा पाटील या संघाचे पुरस्कर्ते. संघाच्या पडत्या काळापासून संघाच्या चांगल्या काळातर काळापर्यंत सातत्याने खंबीरपणे उभं राहणारे हे नेतृत्व पणस डोंगरी संघासाठी, किंबहुना पेन कोळीवाडा असेल असे अनेक संघ त्यांच्या माध्यमातून आपण पुरस्कृत होताना पाहिले. ते निलेशजी पाटील, त्यांचं देखील मनापासून स्वागत. सुमित पाटील नवीन खेळाडू स्टॅकिंग एंडवरती आलाय. या ओव्हरमध्ये सुशांत मोकलला मात्र विकेट मिळालाय. याही वेळेला ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना मुख्य प्रवेशद्वारावरती बॉल निघाला. त्या ठिकाणी दणदणकर सीमा पार वेलकम बाउंड्री. पहिला चौकार सुमितच्या बॅटमधून 4 धावा. आजचा दिवस जागतिक महिला दिन आणि त्याहीपेक्षा खरं तर आमचे मित्र पेन टेनिस क्रिकेटचे अपडेटर
8 मार्च हा त्यांचा खरं तर वाढदिवस आहे. अनेक आपल्या पेन तालुक्यातील खेळाडूंना सोशल मीडियावरती प्रसिद्धीमध्ये आणणारे एक बेस्ट अपडेटर परेशजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नक्कीच स्पर्धेचा आनंद घेत असतील. यावेळेला हा पंप जॅक, हा फटका लाजबाब आहे. टाइम झाला आणि चालला बॉल त्या ठिकाणी वाडी स्लॉक कॉम्पला क्लिअर करत छोटा पॅक बडा धमाका आणि इथे मात्र आला षटकार. शेवट गोड झाला या ओव्हरचा आणि पहिली धाव फलकावरती तब्बल 27 धावा, 1 गडी बाद. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा, 1 गडी बाद, 27 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11, सेकंड ओव्हरमध्ये सुशांत मुकलने धावा खर्च केला तब्बल 16. 1 विकेट त्याला मिळाला अक्षय जाधवचा, परंतु सुमित पाटीलने काय बॅटिंग केली. 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीने वैयक्तिक आपल्या संघासाठी त्याने आतापर्यंत 10 धावांचं योगदान दिलं. 27 आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये कळवे संघाचा गोलंदाज रोहित पाटील सज्ज होताना मला पाहत आहे. रोहित पाटील हा खरं तर गोलंदाज या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपण सज्ज होताना पाहत आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम त्यांना देखील आपण इथे इन्व्हाइट करूया पुढच्या लढतीसाठी. आणखीन एक मोठा सामना असेल. पुढचा सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज. मरुआई विंदने विपक्ष ओमसाई मंगलमूर्ती काळुंद्रे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवीण घरत तर एका बाजूला आकाश पाटील या खेळाडूंमध्ये बॅटल. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा, स्लॅश केला बॉलला. क्या बात आहे, कमालीचं टायमिंग. डीप बॅकवर्ड पॉइंटला सेकंडचा कॉल, रिस्क घेतली आणि 2 धावा कंप्लीट आपण होताना पाहत आहे. टाळ्यांचा गजर झालाय या खेळाडूंसाठी आणि फील्डिंग देखील तितकी सुंदर पाहायला मिळाली. डीपमध्ये चांगलं टायमिंग होतं. कट केला स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहिला डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळत असताना. त्या ठिकाणी आपण पाहिला ओमकारला. खरं तर लेदरचे फटके हे पाहता आपण मैदानामध्ये. लेदर क्रिकेट ज्या पद्धतीने मेरिटनुसार खेळलं जातं तशी ही फटकेबाजी आता ओमकारने सुरू केली. मागच्या करता बॉल त्याने फॉलिंग शिप मारला होता. रिवर्स, क्या बात आहे, स्विच हिट, अफलातून टायमिंग. हा स्वीट हिट आहे. अगदी पॉइंटला बीट करत बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. फटकेबाजी स्टायलिश फटक्यांसाठी ओमकार हरपाल ओळखला जातो आणि स्टायलिश फटकेबाजी मैदानामध्ये साकारत असताना आता फॉलिंग स्वीप येईल का पाहावं लागेल. लेन बॉल होता, शरीरामध्ये टाकला वेगवान चेंडू, त्याच्यावरती ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करत असताना हातली कडा घेतली बॅटची. बरोबर त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड झाला. 1 रन या चेंडूवरती मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती तब्बल 34, 34, 1 गडी बाद, 34 अशी धावसंख्या ही धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये किमान 40+ रन बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 34 झाल्या. त्यामुळे आता अपेक्षा वाढल्या 50+ कशा होतील, कारण प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. ज्या संघामध्ये सुशांत मोकलसारखा एक स्फोटक विस्फोटक विध्वंसक खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला एक मोठं टार्गेट बनवावंच लागेल. मान इन फॉर्म, भरपूर स्पर्धा गाजवल्या खेळाडूने, कोणताच क्षेत्र ठेवला नाही. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा खेळाडू खेळला. महाराष्ट्रभर भ्रमंती करणारा हा खेळाडू. शॉर्ट फाइंडिंगला घाई झाली आहे. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो, कलेक्शन खराब. बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित 1 विकेट मिळाला असा सुमितचा. फिल्डिंग करताना गावदेवी कळवे संघाला. राहुल मात्रे यांच्या वतीने ओमकार हडपालने सलग 3 षटकार मारले तर 1000 पारितोषिक असेल या खेळाडूला. ओमकार हडपालसाठी हे पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार त्याने ठोकले तर 1000 राहुल मात्रे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. सामना आपण जर पाहिला अतिशय मोठा आहे. आजच्या रात्रीमधला पहिला सामना गावदेवी कळवे
विपक्ष एका बाजूला आपण पाहताय. पणस डोंगरी शॉटम पूल केलंय, बॅकफुटला आले, जागा बनवली आणि बॉलला उडवलंय मिड विकेटच्या बाहेर. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती मात्र षटकार मारलाय ओमकार हरपाल या फलंदाजाने. साठी देखील एक सरप्राईज गिफ्ट आहे प्रेक्षकांना. प्रेक्षक कमाल कॅचसाठी देखील प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट आहे. एअरबड्स यस आणि लकी ड्रॉ देखील आहे या स्पर्धेमध्ये. भरपूर पारितोषिक असणारी स्पर्धा. याही वेळेला इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप हा फटका पाहिला. अंडरम बॉक्स टाईप क्रिकेट फटका ज्याला म्हणता येईल. वन बाउन्स त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड झाला. 1 रन चिक्की सिंगल पूर्ण केली. स्ट्राईक स्वतःकडे घेतली ओमकार हरपालने. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना धाबा आल्या तब्बल 14च्या सरासरीने. मैदानाच्या आतमध्ये 1 गडी बाद 42. चला लास्ट ओव्हर आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच, अधिकचा वेळ घेऊ नका. आणि त्याच वेळेला काउंद्रे आणि बिंदने टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना उरण तालुक्यातील मरुआई विंदने तर एका बाजूला मंगलमूर्ती काउंद्रे पनवेल तालुक्याचा संघ आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42. आजच्या लढती आपण पाहिल्या तर ए पोल मध्ये पहिला सामना सुरू आहे गावदेवी कळवे विपक्ष भूमी 11 पेंट फणस डोंगरी. पुढचा सामना असेल मरुआई विंदने विपक्ष ओमसाई मंगलमूर्ती काउंद्रे. तिसरा सामना असेल जितुआई जिते विपक्ष घाटला गाव चेंबूर. चौथा सामना आरसीसी पेट विपक्ष भूमी 11 मांडा. या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. भडबल संघाच्या अनुपस्थितीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली मुद्दू 11 आरसीसी पेट या टीमला. आणि डी पोलमध्ये सामने असेल गावदेवी भाल विपक्ष आदेश कळवे. आणि पुढचा सामना असेल गावदेवी उंबरडे विपक्ष शिवप्रेरणा रावे. दीक्षित पाटील आलेत लास्ट ओव्हरमध्ये. डाव्या हाताचे आणखीन एक शैलीदार गोलंदाज, परंतु त्याच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे ओमकार हरपाल या खेळाडूचं. ओमकारचं कौतुक करावं तेवढं कमी. त्याने तिसऱ्या षटकानंतर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, कारण त्याला माहिती होता दीक्षित येईल लास्ट ओव्हरमध्ये डाव्या हाताचा गोलंदाज. आणि कदाचित या ओव्हरमध्ये तुम्हाला आता काउंटर अटॅक पाहायला मिळेल. पण दीक्षितकडे गुणवत्ता, तो कमबॅक करू शकतो. या स्लॉग ओव्हरमध्ये त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावा लागेल. धावांची गती वाढली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 14च्या सरासरीने 42 आल्या. ही सरासरी कायम राहिली तर 55-60 पर्यंत पोहोचेल. मैदानामध्ये फणस डोंगरी संघ बॅकफुटला गेले. लेंथ लवकर ओळखली आणि पिकअप शॉट या ठिकाणी आपण पाहिला. बॉडी मोल्ड करत असताना बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. सीमा पार 6 धाबा षटकार. युनिटी वाढल्या. खरं तर युनिटी आपण पाहिली फणस डोंगरी संघाची, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स वाढला ओंकार हरपालचा. कारण त्याला माहिती आहे आता मी बेधडक बॅटिंग करू शकतो, कारण माझ्या टीमकडे आता चांगले बॅटर अवेलेबल आहेत. कारण पूर्वी 2 संघ असायचे, त्यामुळे एका संघामध्ये बॉलर्स चांगले होते, एका संघामध्ये बॅटर चांगले होते. आता बॅलन्स चांगला झाला टीमचा. त्यामुळे आक्रमण होताना आपण पाहता ओंकारकडून 10 बॉलमध्ये वैयक्तिक 29 वरती खेळतोय. यावेळेस आपण पाहिला डेड बॉलचा इशारा पंचांकडून आला. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि पंचांनी या चेंडूला डेड घोषित केलाय. 11-29 वरती खेळतो मैदानामध्ये फलंदाज ओमकार. पबलू वेलकम. स्पर्धेचे सर्व आयोजक सर्वांचं मनापासून स्वागत इथे आम्ही करतोय. आणखीन एकदा पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल केलाय. मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवरफुल, वंडरफुल अँड डिलाइटफुल, सक्सेसफुल आयवा कॅच. यस, प्रेक्षक कमाल कॅच ज्यांनी पकडला त्यांनीच या. आम्ही त्या ठिकाणी पारितोषिक आपल्याला घेऊन जा. यस डीजे. आणखीन एक पुढच्या बॉलवरती षटकार आला तर राहुल म्हात्रे यांच्या वतीने
खरं तर 1000चं पारितोषिक मिळेल ओमकार हरपाल या खेळाडूला. काय फलंदाजी करतोय आजच्या रात्रीमध्ये हा खेळाडू. पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी त्याने उचलली, जबाबदारी काय असते संघाची ती त्याने स्वीकारली आणि आतापर्यंत नाबाद त्याने आपल्या संघासाठी 35 धावा केल्या. अजून 4 बॉल बाकी आहेत. सलग 2 षटकार दीक्षितच्या अगेन पाहिले. मी मगाशी म्हटलं अग्नी परीक्षा झाली दीक्षित पाटीलसाठी, कारण समोर डाव्या हाताचा फलंदाज आहे. जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असतो तेव्हा डावा हाताचा गोलंदाज हा नेहमी चमकदार कामगिरी करतो. ऑन साईडला हा फटका पण पहिला मिड विकेटमध्ये. सेकंडचा कॉल रिस्क घेईल का ओमकार हे पाहावं लागेल. ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा फायदा. थोडासा थ्रो आपण पाहिला अवे डोक्याच्या वरून निघाला, त्यामुळे सेकंडचा कॉल 2 धाबा आल्या. टाळ्यांचा गजर आपण ओमकारसाठी होताना पाहताय. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती आतापर्यंत लागली ती म्हणजे तब्बल 56. अब तक 56. अजून 3 बॉल बाकी आहेत. प्रिडिक्शन केलं होतं 40+ कशा होतील आणि त्यानंतर असं देखील आम्ही म्हणालो होतो अपेक्षा वाढल्या 50 कशा होतील. आता 60+ देखील टार्गेट माइंडमध्ये सेट असेल ओमकारच्या. सुमित पाटील हा खेळाडू चांगली भागीदारी या विकेटसाठी सेकंड विकेटसाठी झाली दोन्ही खेळाडूंमध्ये. वन्स अगेन याही वेळेला लेंथ बॉल स्लॉटमध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या बाहेर सिक्सर प्लॉटमध्ये 6 धावा. परमेश बघा आयवा कॅच साठी प्रेक्षक आलेत. आपण 2 बॉल नंतर हे पारितोषिक आपण देऊया त्यांना. परंतु विंदने आणि काळुंद्रे संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पुढच्या खरं तर मॅचचा टॉस केला जाईल या सत्रामध्ये. पहिलं सत्र संपलं की लगेच टॉसकडे मी वळणार आहोत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 62 धावा धाव फलकावरती. वैयक्तिक 43. आता अर्धशतक कंप्लीट होईल का याची चर्चा मैदानामध्ये सुरू आहे. ओमकार हरपालच्या वाटेला आलेला बॅट पॅच आणि आजच्या रात्रीमध्ये मात्र पुसून काढला. संघर्षमय इनिंग आपण त्याची पाहिली. 2 मध्ये जर त्याने 7 धावा केल्या तर या स्पर्धेमधलं अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरं होईल. भूषण म्हात्रे कोपरोली त्या खेळाडूने 16 चेंडूमध्ये 58 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती आणि जर का इथे 7 धावा पुढच्या 2 बॉलमध्ये कंप्लीट केल्या तर स्पर्धेतला दुसरा खेळाडू ज्याच्या नावावरती अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जय भवानी कोपरोली हा संघ सुपर 5 ला देखील दाखल झालाय. पेनचा आणखीन एक संघ. पुढचा बॉल समोर ओमकार हरपाल. हलकीशी कडा घेतली. थोडासा आपण पहिला राऊंड विकेट आले अँगल बनवला आणि बरोबर आतली कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलं. त्यामुळे आता अर्धशतकाच्या खरं तर अपेक्षा होत्या त्या धुसर होत चाललेल्या आहेत. जरी षटकार मारला तर 49 होतील. त्यामुळे एखादा एक्स्ट्रा बॉल भीमर किंबहुना आणखीन काही संधी मिळाली तर मात्र अर्धशतक कंप्लीट होऊ शकतोय. पण इथे फिरून मारला. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाला. एंड इज वेल. लास्ट बॉलमध्ये शेवट गोड केला. त्या ठिकाणी गोलंदाज दीक्षित पाटीलने गती काढली होती. परंतु खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या ओमकार हरपालसाठी ज्याने 43 धावांची स्फोटक इनिंग साकारली. या डावामध्ये चेंडू फेस केले 16 आणि 43 धावा केल्या. वेल प्लेड ओमकार. आणि टार्गेट 62 आल्या 63 बनवायला लागतील पुढच्या इनिंगमध्ये. यस ओव्हर टू यू परमेश. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या काळुंद्रे आणि विंदने. येस थँक्यू पाटील सर. चला विनंती असेल ओम साई मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधात मरुआई विंदने दोन्ही टीम कॅप्टन्सला आमची विनंती असेल आपण टॉससाठी या. खरं तर वढावचे तेजस म्हात्रे हे ओम साई मंगलमूर्ती कालुंद्रे संघाचे पुरस्कर्ते आहेत. विनंती असेल पहा मिड इनिंगमध्ये आपला टॉस करायचा आहे. आम्ही आमंत्रित करतोय दोन्ही टीम कॅप्टन्स आपण यावं टॉससाठी. चला लास्ट कॉल आहे. विंदने आणि कालुंद्रे टीम प्लीज चला मिड इनिंग मध्ये आपला टॉस करायचा आहे.
आदरणीय नितीन म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष खरं तर नितीनजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकावरती आपण पाहतोय। चला टॉससाठी कालुंद्रे आणि बिंदने टीम कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यावं। महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय नितीन म्हात्रे साहेब वढाव साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय। आजच्या रात्रीतील हा पहिला सामना जरूर आपण पाहतोय। गावदेवी कळवे आणि त्यांना फाईट करत असताना टीम भूमी 11 पेन फणस डोंगरी। नेक्स्ट मॅच टीम विंदनेला फाईट करेल ओम साई मंगलमूर्ती कालुंद्रे। दोन्ही टीम कॅप्टन्सला आमची विनंती असेल आपण टॉससाठी या। पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्यानंतर खरं तर फलंदाजी पाहायला मिळाली फणस डोंगरी संघाची। कालुंद्रे संघाच्या टीम कॅप्टनला आमची विनंती असेल आपण टॉससाठी या। सूरज नवाले या आपण खरं तर अतिथी मंचकावरती यावं। सूरज नवाले विंदणी टीम चे खरं तर कर्णधार आणि खरं तर एका स्पर्धेमध्ये आयवा कॅचसाठी बाईकचं पारितोषिक होतं आणि अगदी ती बाईक जवळ आली होती त्यांच्या असं म्हणावे लागेल। आणि सर ती कॅच आम्ही देखील पाहिली होती। 4 षटकांचा सामना पहिल्या सत्रामध्ये 63 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय। भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांच्या विरोधात गावदेवी कळवे सुशांत मोकल आणि कंपनी म्हणावी लागेल। 2 विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। खरं तर ज्या प्रेक्षकाचे सर्वाधिक फॅन्स आहेत ज्या खेळाडूला पाहण्यासाठी खरं तर टेम्पो भरून प्रेक्षक येतात मैदानावरती असा हा खेळाडू आज या वाशी नगरीमध्ये वाशी विभागात खरं तर त्याला आपण पाहतोय। एका बाजूला सुशांत मोकल त्याच्या सोबतीला प्रसाद पाटील ही जोडी आहे। जय आणि वीरूची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक बिग फाईट। खरं तर या विकेटचा जर का आपण विचार केला तर गोलंदाजांचा कर्दन काल फ्लॅट विकेट आहे। आज देखील मोठा रोलरने खरं तर पिच रोल केली गेले आणि या पाटा विकेटवरती या धावा सुरक्षित असतील का? खरं तर क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की कोणत्या प्रकारचं टार्गेट हे क्रिकेटमध्ये सुरक्षित नसतं। 434 धावांचं खरं तर टार्गेट तेव्हा असं वाटलं होतं की ऑस्ट्रेलियन टीम सहज जिंकेल तो सामना, परंतु अवघ्या 3 तासांमध्ये त्या धावसंख्या चेस केल्या होत्या। अर्थातच साऊथ आफ्रिका या संघाने पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल बॉलिंग ट्रॅकवरती सुमित। पहिला खरं तर चेंडू आणि बैठक पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र चालला आलो
खरं तर हे बॅटल फणस डोंगरे आणि कळवेच्या मध्ये, आणि त्याहीपेक्षा जर का म्हणायला गेलो तर पहिल्या सत्रामध्ये ज्या अर्थी बॅटिंग केली ओमकार हरपालने, आणि मग आता सुशांतला त्याचं प्रतिउत्तर द्यायचंय आणि दिलंय. पहिल्या 2 चेंडूंवरती घणाघाती प्रहार, पहिल्या 2 चेंडूंना मात्र पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक वेलकम फॉर खंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेला वंदन. खूप चांगलं संगीत आपण जरूर ऐकलत. 2 चेंडू आणि त्यावरती आलेले 2 चौकार. आणखीन एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज सुशांत मोकल, ही इज ऑन फायर. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकमेव खेळाडू की ज्याला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे, गॉड ऑफ क्रिकेट खरं तर ज्याला म्हटलं जातं, सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि तदनंतर रायगडातील एकमेव खेळाडू असेल की ज्याला रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, आणि तो खरं तर तुम्ही त्याला पाहताय अर्थातच सुशांत मोकल. क्या बात आहे. कोहिनूर हिरा पेनचा हा बाहुबली आज बरसलाय. हा खरं तर डेड बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. समोर जर का मोठा खेळाडू असेल तर गोलंदाज देखील त्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं. प्रेशरमध्ये असेल, दडपण असेल. आघाडीच्या 3 चेंडूंवरती आलेले 3 चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवरती 12 आपण पाहतो. 4चा पाडा आज सुशांतने पाठ केलाय असं म्हणावं लागेल. आणखीन एक, क्या बात आहे. सुशांत मोकलचा फटका सरळ चाललाय, सीमा पार ठोकलाय, षटकार. खरं तर नाईक सर, ज्या 2 रात्रींमध्ये तुम्ही फक्त एका चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात, आज ॲक्च्युली तुम्हाला तो चित्रपट पाहायला मिळेल असं म्हणावं लागेल. कारण की आजच्या रात्रीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमधले महान खेळाडू या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. मग कलवेला आपण पाहतोय, फणस डोंगरी विंदणे असेल, काळुंद्रे असेल, घाटला चेंबूर असेल, जितवाई जिते, RCC पेठ आणि भूमी 11 मांडा, अशा प्रकारचे टीम्स खरं तर आज पाहायला मिळतील. सुशांतने गोलंदाजाला रिमांडवर घेतलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवणारी फलंदाजी. 4 चेंडूमध्ये 18 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. पहा गोलंदाज पुन्हा एकदा खरं तर त्याच्या फॉलो थ्रू मध्ये गडबड पाहायला मिळाली. डेड बॉल, हे प्रेशर आहे, हे दडपण आहे. समोरचा खेळाडू कोणता आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आहे. खरं तर आत्ताच ज्याच्या बॅटमधून अर्धशतकीय खेळी आपण पाहिलंय असा हा महान खेळाडू ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय, सुशांत मोकल गोट्या. फुलटॉस बैठक, एक घुटना वाकवला परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू होता. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये खरं तर एक सिंगल रन्स ऍड केली जाईल. 19 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. एक हे तो सेफ आहे, हा नारा आज भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाकडून आम्ही पाहिला. अर्थातच एकीच बल काय आहे हे आज आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीम्स एकत्रित झाल्या आणि त्याचा सर्वांना खरं तर आनंद आहे आणि हे व्हायला हवंय. नाईक सर, प्रत्येक गावामध्ये एक टीम, अख्ख्या गावाची एक टीम होणं गरजेचं आहे. सुशांतसाठी पॅडवरती लेग बिफोर ऑफ द विकेट, LBW फलंदाज बाद.
अगदी टो क्रशिंग यॉर्कर म्हणावं लागेल. 3 स्टंपच्या मधोमध चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्लम LB ज्याला आपण म्हणूया. 3 स्टंपच्या मधोमध नो डाऊट. खरं तर सुदर्शन म्हात्रे यांचा अचूक निर्णय आला त्या ठिकाणी. फलंदाज बाद. बॅटची एज फक्त वाचवू शकली असती सुशांतला, परंतु तसं मात्र काही घडलं नाहीये. नजर लागली असं म्हणूया आपण सुशांतच्या इनिंगला. परंतु जे कार्य त्याला करायचं होतं, जी बॅटिंग हवी होती, ज्या रन्स हव्या होत्या, जी सुरुवात हवी होती गावदेवी कलबे संघाला, ती सुरुवात आता दिलंय सुशांतने. आता उर्वरित खेळाडूंना खरं तर मॅच फिनिश करायची आहे. सामना अद्यापही संपला नाही आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे. या सामन्यामध्ये भरपूर काही पाहण्यासारखं आहे. अर्थातच पहिल्या सत्रामध्ये ज्या अर्थी मोठी धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली, त्यांचा पाठलाग करत असताना गावदेवी कलबे 1 विकेट गमावलाय. 19 धावा. चांगला चेंडू. क्या बात आहे. कमबॅक केलंय आणि हे पहिलं षटक संपलंय. अगदी नाट्यमय षटक हे आपण पाहिलं. आघाडीच्या 3 चेंडूंवरती सुशांतच्या बॅटमधून आलेले सलगचे 3 चौकार, मग हवाई सफर 1 षटकार, 4 चेंडूंमध्ये 18 धावा खरं तर आपण पाहिल्या. तदनंतर आलेला 1 वाईट बॉल, 19 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. परंतु तदनंतर आलेला यॉर्कर क्रिकेटमध्ये खरं तर ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि त्याचा वापर केला आणि खरं तर फसला फलंदाज सुशांत आणि प्लम LB त्या ठिकाणी 3 स्टंपच्या मधोमध तो सापडला आणि विकेट गमावली. तदनंतर आलेला हा डॉट बॉल आपण पाहिला. 18 चेंडू 44 रन्स करायचे. भरपूर प्रेक्षक आलेत आज सामना पाहण्यासाठी. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं खरं तर थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवरती या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आमच्या संपूर्ण व्ह्युअर्सला विनंती आहे, आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. मराठी माणसाने सुरू केलेलं हे आपलं हक्काचं चॅनल आहे. निखिल बाबर सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आहेत आणि एक सर्वोत्कृष्ट समालोचक देखील आहेत. आणि रोशन पाटील सर आम्हाला सांगतात की त्यांच्या आधी खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण आम्ही पाहिलं. सिनियर समालोचक आहेत. क्या बात आहे. ओवले खरं तर उरण परिसरातील एक मोठं गाव आहे आणि तिकडच्या भरपूर स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या त्यांचा आवाज त्या कित्येक स्पर्धांमध्ये आपण ऐकलंय. आणि त्याहीपेक्षा खरं तर म्हणायला गेलो तर ओवले म्हटलं की फार कमी समालोचकांना तिकडे संधी मिळते. मॅचकडे जाऊया. मॅच सध्या बॅलन्स आहे. 50-50% असं म्हणावं लागेल. ऑन स्ट्राईकला प्रसाद असेल, नौका खेळाडू राज म्हात्रे नॉन स्ट्राईकला लेफ्ट केलंय. प्रसादला कदाचित ठाऊक होतं की हा चेंडू स्वेअर असेल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राजमध्ये वाढ होईल. बंटी म्हात्रे जोहे आणि सुदर्शन म्हात्रे दीव पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बंटी घरतचा हा चेंडू आपण पाहिला. इट्स अ डॉट बॉल. पण या विकेटवरती फार कमी निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. कालच्या रात्रीमध्ये अर्धशतकीय खेळी देखील आपण पाहिली. कोपरोलीचा स्टार खेळाडू भूषणच्या बॅटमधनं या स्पर्धेतील पहिली अर्धशतकीय खेळी. अर्थातच 16 चेंडूमध्ये 59 रन्स. फटका फसलाय. कॅच अँड बॉलचा चान्स. बंटी घरत संधी सोडले. टेक द कॅच अँड विन द मॅच. सोपा खेळ होता त्या ठिकाणी. प्रसाद सारख्या खेळाडूला जर का तुम्ही संधी द्याल तर कदाचित ते महागडं ठरेल तुम्हाला. 21 या धावसंख्येवरती हा जीवदान मिळालाय आणि या मिळालेल्या संधीचं सोनं करेल का प्रसाद. कलवा एक्सप्रेस म्हणून खरं तर ज्याला ओळखलं जातं आमचे फणस डोंगरीचे 12 पण थोडे नाराज आहेत. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं जोपर्यंत तुम्ही कॅच पकडत नाही तोपर्यंत तो झेल सोपा आहे की कठीण आहे हे आपण सांगू शकणार नाही आहोत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी खरं तर महत्त्वाच्या काही कॅचेस राहिल्यात, त्याबद्दल देखील आपण चर्चा करू. शॉर्ट पिच चेंडू आहे. अपिश स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि रन्स मिळाल्या 2. बॅटिंग करत असताना
गावदेवी कळवे संघाला मात्र 2 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेटचा जर का आपण विचार केला तर 16.00 आणि करंट रन रेटचा जर का आपण विचार केला तर 15.33. फार अंतर नाही आहे. मी तर म्हणेल जी धावगती आहे ती मेंटेन केली आहे. ज्या सरासरीने पुढे जायचंय कळवे संघाला ते रन रेट अगदी योग्य आहे. प्रसाद साठी हा चेंडू, बॉडी बॅलन्स गडबडलं, शॉट सिलेक्शन खराब होतं, समोरला खेळायचा होता फटका, बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, चेंडू सरळ विसावला एसटी रक्षक ओमकार हरपालच्या ग्लोव्हजमध्ये. ओमकार हरपाल खरं तर व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो सर्वाधिक, खरं तर बाहेरच्या स्पर्धा असं पण म्हणूया कोण खेळत असेल पेनमधून तर ओमकार हरपाल. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय, चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. स्वीट टायमिंग पहा. काळुंद्रे टीमला आमचा ऑफिशियली लास्ट कॉल असेल. चला आपण टॉससाठी या. टीम ओम साई मंगलमूर्ती काळुंद्रे टीम, चला आपण टॉससाठी यायचं आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, बाउन्स झाला, राईज झाला चेंडू. गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ऑन स्क्रीन वरती 29 धावा, 29ला 1. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी कळवे आता 12 मध्ये करायच्या 34. 12 चेंडू अर्थातच 2 षटकं आणि 2 षटकात 34 धावसंख्येची आवश्यकता असेल. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटर्जी टाइम आपण जरूर पाहतोय. टीम हडल त्या ठिकाणी जरूर कर्णधाराने काहीसा संदेश दिला असेल आपल्या खेळाडूंना. कदाचित कॅप्टन असा म्हणाला असेल भूमी 11च्या सर्व खेळाडू की मॅच आता आपल्या हातात आहे, गडबड करायची नाही आहे, कॅचेस आपल्याला पकडायचे आहेत, चांगल्या लाईन आणि लेंथवरती चेंडू फेकायचे आहेत आणि हा सामना आपल्याला जिंकायचा आहे असं काहीच कदाचित तो म्हणाला असेल आपल्या उर्वरित खेळाडूंना. आणि आज ती बॉन्डिंग चांगली आहे फणस डोंगरी संघाची, कारण की आज फणस डोंगरीच्या 2 टीम एक झाल्यात. मग अमोल चौगुले साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं मोस्ट वेलकम आपण करूया. साहेब या स्पर्धेमध्ये आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. चला आयवा कॅच साठी जे आमचे विजेते होते त्यांना आमची विनंती असेल आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी यावं. चला आपण साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊया. प्रेक्षक कमाल कॅच समोर ये मित्रा. मॅच ऑन आहे. खरं तर ह्या आमच्या लकी प्रेक्षकाला काही प्रश्न आम्हाला विचारायचे होते, परंतु नाईक सर मॅच महत्वाची. दीप विसेचा हा चेंडू आपण पाहिला आणि 1 बाउन्स वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळाली. स्ट्राईक खरं तर रोटेट करायची होती राजला आणि ती स्ट्राईक रोटेट करत असताना राजला आपण पाहिला. ऑन स्ट्राईकला असेल प्रसाद पाटील. खरं तर आम्ही गावदेवी भाल आणि आदेश कलवे ह्या टीमला देखील आमची विनंती असेल. पहा कदाचित या मॅच नंतर तुमचा सामना असेल. आपण
रेडी राहायचं आहे. चला आपण तुमचा सामना घेणार आहोत. पहा चांगला फटका आहे प्रसाद पाटीलच्या बॅट मधनं, चेंडू मात्र चाललाय सीमा पार, षटकार. पाल आणि आदेश कलवे डी ग्रुप मधला हा सामना असेल. कलवे संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. चला भाल टीम कॅप्टन प्लीज. शॉर्ट पिच चेंडू अवे फ्रॉम बॉडी, फारच दूर चेंडूला फेकला आणि वाईटचा इशारा देखील आला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 37. 37 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. आणि पुन्हा एकदा ऑन स्क्रीन वरती जर का आपण पाहिलं ना तर करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट RRचा जर का आपण विचार केला तर सध्या स्थितीत सेम आहे. 37 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. षटकातील हा तिसरा चेंडू असेल प्रसादसाठी. खरं तर आपण पाहिलं बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली एक सिंगल. चला प्रेक्षक कमाल कॅच ज्यांनी पकडले त्याने आपण मुख्य अतिथी वर यायचं आहे, व्यासपीठावरती यायचं आहे. चांगला फटका आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅटच्या मधोमध फलंदाज राज भात्रेच्या बॅट मधनं मच नीडेड सिक्सर. चव्वेचाळीस धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. समोरला खरं तर चेंडू होता ब्लॅक स्क्रीनच्या पडद्यावरती. चेंडू मात्र चाललाय एक टप्पा सीमा पार. राज म्हात्रेच्या बॅट मधला हा चौकार. थँक्यू. आधी केलं आक्रमण तदनंतर दाखवलं क्लास. षटकारानंतर आलाय चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48. 48ला 1. इक्वेशन 7 मध्ये आता करायच्यात 15. सामना आता रंगात आलाय. 7 चेंडू आणि 15चं खरं तर समीकरण. आणि आता रिक्वायर्ड रन रेटचा जर का विचार केला तर थोडा कमी आलाय. लास्ट बॉल या षटकातील. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक असेल तिकडे. रन्स मिळेल एक सिंगल. सेकंड साठी कॉल. प्रसादने थांबवले राजला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम गावदेवी कळवे संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 49ला 1. 6 चेंडू आणि 14चं समीकरण. एक षटक आणि या एका षटकामध्ये आता 14 रन्स करायचे आहेत गावदेवी कळवे संघाला. कोण जिंकणार ही लढत आजच्या रात्रीतील. खरं तर हा पहिला सामना आपण पाहतोय. चला प्रेक्षक कमाल कॅच आपण यायचंय समोर आणि हे पारितोषिक देतील सन्माननीय नितीन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. प्रेक्षकाला विनंती असेल आपण समोर जायचं आहे.
चला प्रेक्षक कमाल कॅच साठी हे पारितोषिक आहे. मित्रा, नाव काय तुझं? हॅलो, वैभव प्रकाश म्हात्रे. आणि गाव कोणतं आहे? भाल. भालचा खरं तर हा लाडका आमचा प्रेक्षक म्हणण्यापेक्षा हा खेळाडू आहे आणि त्यांनी सुंदर झेल पकडलाय. त्यासाठी खरं तर हे पारितोषिक त्याला दिलं जाईल. अमित, कसं वाटतं हे तुला पारितोषिक मिळालंय? चांगलं वाटतंय. आणि वाशी विभागातील अर्थातच तुझ्या विभागातील ही पहिली स्पर्धा आहे नाईटची. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर चांगली आहे. जसे एडवर्स जिंकलेले आहे तसे ट्रॉफी घेऊन जाण्याचं स्वप्न आमच्या मनात आहे. क्या बात आहे. तुला आणि तुझ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. भाल संघाचा खरं तर हा खेळाडू आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू, कॅच अँड बॉलचा चान्स. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडलाय झेल. धक्का दुसरा. टीम गावदेवी कळवे संघाला 6 चेंडू आणि 14चं समीकरण असताना बोलत राज म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 14. खरं तर आज भरपूर मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहणार आहोत. सन्माननीय धैर्यशील पाटील साहेब, तदनंतर निलिमाताईंची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. शर्मिला वहिनींची उपस्थिती आपण पाहणार आहोत. फटका लाजवाब. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. षटकाराची होती आवश्यकता. समोरला चेंडू दिला, बॅट स्विंग पाहिलं. समोरच्या दिशेला चेंडू मात्र चाललाय सीमा पार. फुटवरचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. डगआउट मधून सेट होऊन आलाय मोहन, ते असं म्हणावं लागेल. चांगला फटका आहे. अलॉंग द कार्पेट सेट इट. विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. स्ट्रोक्स प्ले केला गेला आणि रन्स मिळाली. एक सिंगल. समीकरण पाहूया. येणारे चेंडू बाकी असतील 3 आणि आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 7. 3 चेंडू आणि 7चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये काय सामना पाहायला मिळाला. आजच्या रात्रीची सुरुवात. धगधग, हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. हार्टबीट्स खरं तर वाढले असतील. कळवे संघाकडे एक पॉलिसी आहे, शुअरिटी आहे प्रसाद नावाची. आणि जोपर्यंत प्रसाद आहे सामना आहे, परंतु गोलंदाज देखील कमी नाही आहे. बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव असणारा गोलंदाज मितेश पाटील ला आपण खरं तर पाहतो. सर्वाधिक खरं तर चांगली गोलंदाजी डेट ओव्हर्स मध्ये ज्या गोलंदाजाकडून आम्ही पाहिलंय फणस डोंगरी संघासाठी, असा हा गोलंदाज. चांगला फटका आहे. फ्लिक केलंय. सिंगल मिळाली. सेकंड साठी कॉल. पाहूया काय घडेल. फंबल आणि तदनंतर सिंगलला केलं कन्वर्ट डबल मध्ये. टाळ्यांचा कडकडाट कळवे संघाच्या बाजूने. पहा आजच्या रात्रीमध्ये कळवेचे 2 संघ आहेत. एक ग्रुप मध्ये गावदेवी कळवेला आपण पाहतोय, तर डी ग्रुप मध्ये आदेश कळवे. खरं तर या टीमला देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 2 चेंडू. 5 धाव संख्येची असेल आवश्यकता. प्रसादचा फटका अलॉंग द कार्पेट. सिंगल नाहीये. पहा, खरं तर मोहंतीवरती विश्वास दाखवायला हवा होता.
पहिल्या चेंडूवरती ज्या खेळाडूने षटकार मारलाय त्या खेळाडूला थांबवलंय प्रसादने, परंतु गावदेवी कलवे संघ म्हटलं की की प्लेअर महत्वाचा खेळाडू जर का कोण असेल तर प्रसाद पाटील, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून खरं तर ज्याला ओळखलं जातोय. लास्ट बॉल, 5 धावसंख्येची आवश्यकता. एखादा चमत्कार पाहायला मिळेल का? प्रसादच्या बॅट मधनं षटकार येईल का? एकदा जोरदार टाळ्या उद्या मॅच साठी. लास्ट बॉल, 5 ची आवश्यकता. एका बाजूला प्रसाद पाटील तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज असेल मितेश पाटील. लास्ट बॉल, 5 ची आवश्यकता. हा फटका नाहीये, फटका फसला आणि मॅच देखील गेले. पहिल्या फेरीमध्ये विजय मात्र मिळालाय भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाला. कमालीचं कमबॅक, मितेशचं कौतुक करावं लागेल. त्याने अगदी खाली बॉल टाकला, वेगाने लेंथ बॉल टाकला.